आता आपल्याकडे 3 टेबल्स आहेत. एक आहे ऑथर, दूसरा आहे बुक, एक तिसरा आहे पब्लिशर. ओके. आता ऑथरमध्ये काय असणार आहे, समजा त्याचा आयडी असेल आणि ऑथरचं नेम असेल. बुकमध्ये काय, बुकचा आयडी आणि बुकचं नेम. पब्लिशरमध्ये पब्लिशरचा आयडी आणि पब्लिशरचं नेम. आता आपल्याला काय करायचं आहे, 1-to-1 रिलेशन सेट करायचं. कोणामध्ये, ऑथर अँड पब्लिशर. ओके. सो आता इथं ऑथर आणि पब्लिशरमध्ये प्रायमरी की फॉरवर्ड की रिलेशन आपल्याला सेट करायचे. ओके. ते कसं करायचं आपण बघू आता. त्यानंतर वन टू मेनी रिलेशन सेट करायचं. वन ऑथर may publish many books. याप्रमाणे आपल्याला रिलेशन्स सेट करायचे. ओके. वेन वी यूज अ कोड फर्स्ट अप्रोच. तर यामध्ये इश्यू काय होतोय, तुम्हाला हा जर पार्ट नाही जमला प्रॉपरली तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा सिंपल सगळे टेबल क्रिएट क्लासेस लिहावे लागतील. टेबलचे कोड फर्स्ट अप्रोचने त्यांचे टेबल क्रिएट करून घ्यावे लागतील आणि मग परत तुम्हाला ते टेबल MS SQL मध्ये जाऊन मॅन्युअली मॉडिफाय करून त्यांचे रिलेशन सेट करावे लागतील. त्याच्याऐवजी तुम्ही इथं कोड लिहितानाच हे रिलेशन प्रायमरी की फॉरेन की रिलेशन सेट केल्या आणि डायरेक्ट मायग्रेशन केलं, ऑटोमॅटिक तिथं रिलेशन सेट होतील. 1-to-1 रिलेशन, 1 to मेनी रिलेशन, मेनी टू मेनी रिलेशन्स याप्रमाणे तो सेट करायला सुरुवात करेल. समजतोय. सो हाऊ टू डू दॅट. सेम ॲज युजल आपण प्रोजेक्ट क्रिएट केला. क्रिएट न्यू प्रोजेक्ट, MVC जून जुलै रिलेशन्स कोड फर्स्ट. नेक्स्ट क्रिएट. आता पहिली स्टेप काय आहे, कालच्या आपल्या PPT मधनं आठवते काही, प्रोजेक्ट क्रिएट केल्या पहिल्यांदा 3 पॅकेजेस इन्स्टॉल करायचे. डिझाईन आणि टूल्स. सो SQL, डिझाईन, टूल हे आपल्याला 3 टाकायचे. इन्स्टॉल करायला क्लोज करू. डिस्कनेक्ट करून क्रिएट
ऋषी काय आला? झोपला आले का? गेट झाला. गो टू डिपेंडन्सीज, न्यू गेट पॅकेजेस. ऑनलाईन आहेत ना? सो इथं आपण पहिला सर्च काय करणार? मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोअर म्हणून सर्च केला, म्हणजे कोअरचे सगळे पॅकेजेस इथं लिस्ट होऊन जाईल. त्यातलं आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायचा आहे SQL सर्व्हर. लेटेस्ट वाला इन्स्टॉल करून टाकला आहे तो. हा एक्सेप्ट, हा झाला इन्स्टॉल. सेकंड वाला डिझाईन. फक्त लक्ष ठेवायचं की मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोअरच पाहिजे तो. हा एक्सेप्ट, हा पण इन्स्टॉल होऊन जाईल. तिसरा आहे टूल्स. डिझाईन वाला ऑप्शनल आहे, तुम्ही यूज करा किंवा न करा, पण SQL सर्व्हर आणि टूल्स कंपल्सरी लागेल. डिझायनिंग करण्यासाठी तुम्हाला काही जरी टेम्पलेट यूज करायचे असतील, त्याची हेल्प हा डिझाईन प्रोव्हाइड करतो. त्यामुळे तिन्ही पॅकेजेस आपण ऍड करून घेतले. पहिली स्टेप झाली. पुढची स्टेप काय आता? ऍड अ मॉडेल क्लासेस. सो गो टू मॉडेल्स, ऍड पहिला क्लास. आपण जे 3 क्लासेस ॲझ्युम केलेले आहेत, 3 क्लास. पहिला आहे ऑथर क्लास. ऑथर, ह्या क्लासमध्ये काय आहे? पहिली प्रॉपर्टी आहे इंटिजर ID. सेकंड प्रॉपर्टी स्ट्रिंग नेम ऑफ ऑथर. ओके, सेव्ह. पुढचा क्लास ऍड केला. त्या पुढचा क्लास आहे बुक. बुकला पण एक ID नावाची प्रायमरी की आहे, इंट ID. आणि बुकला पण इंट, इथं नेम म्हणू किंवा टायटल म्हणलं तरी चालेल. पुढचा आहे तर यांच्यावर आपण टायटल. पब्लिशर, पब्लिशरला ID आणि नेम आहे. माहिती आहे का ऑथर काय असतं, पब्लिशर काय असतो? माहिती आहे ना? ऑथर म्हणजे कोण? बुक लिहिणारा लेखक, ज्याने बुक लिहिलेलं ते. पब्लिशर म्हणजे बुक पब्लिश करणारा पब्लिशर कंपनी. जसं BPB पब्लिकेशन, तुम्ही जे कॉलेज पासिंगला वापरलेलं आहे व्हिजन, निराळी, हे पब्लिशर आहेत. त्याचे ऑथर लेखक वेगळे. ओके, देन पब्लिशरमध्ये परत प्रॉपर्टी इंट ID आणि नेम ऑफ पब्लिशर, इंट स्ट्रिंग नेम. एक्झॅक्टली 3 बुक तयार, 3 क्लासेस तयार. 3 क्लासेसचे 3 टेबल तयार होतील. ओके, आता यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? काही रिलेशन्स सेट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पुढचा क्लास कुठला लागेल? DB कॉन्टेक्स्ट क्लास आपल्याला लागेल. सो माय बुक DB कॉन्टेक्स्ट आपला क्लास दिला. या क्लासचा आपला पॅरेंट कोण असणार आहे? DB कॉन्टेक्स्ट. ज्यावेळेस आपण DB कॉन्टेक्स्ट क्लास लिहू त्यावेळेस आपल्याला एक कन्स्ट्रक्टर तिथं लिहावा लागतो, CTOR. कोणता कन्स्ट्रक्टर असतो? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. याचं पॅरामीटर काय असतं? DB कॉन्टेक्स्ट ऑप्शन्स
इन ब्रॅकेट आपला जो डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आहे त्याचं नाव घ्यायचं आणि याचं पॅरामीटर असतं ऑप्शन्स. हा पास करायचा ऑप्शन्स त्याच्या बेस क्लासला. हा झाला आपला डीबी कॉन्टेक्स्ट क्लास तयार. आता तुम्ही जे काही प्रायमरी की त्यानंतर रिक्वायर्ड फील्ड हे जे अॅनोटेशन सेट करता ते तुम्ही तिकडून पण सेट करू शकता डायरेक्ट क्लासमध्ये अॅनोटेशन टाकून, किंवा तुमचा हा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आहे, या डीबी कॉन्टेक्स्ट क्लासमध्ये पण तुम्ही इथं सेटिंग करू शकता. ही सेटिंग कुठं वापरतात? जनरली प्रायमरी की फॉरेन की साठी सेटिंग इथं केली जाते. ती कशी करायची बघू आपण इथं. यासाठी आपल्याला ओव्हरराईड लेट्स ब्रिंग करेगा यामध्ये आपल्याला ऑन मॉडेल क्रिएटिंग ही मेथड ओव्हरराईड करावं लागते. ऑन मॉडेल क्रिएटिंग म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचे मॉडेल क्रिएट होतात म्हणजे तुमचे टेबल्स क्रिएट होतात त्यावेळेस याच्यातला कोड एक्झिक्यूट केला जातो आणि ह्यात तुम्ही जे काही सिंटॅक्स सेट करता त्याप्रमाणे तुमच्या टेबलला तुमच्या कॉलमला कन्स्ट्रेंट अप्लाय होतात. समजलं? सो ऑन मॉडेल क्रिएटिंग मध्ये आपण काय करणार, इथं आपल्या टेबलसाठी लागणारे कन्स्ट्रेंट सेटिंग करणार त्या क्लाससाठी. ओके, सो मला ह्या ऑथरमध्ये आय डी प्रायमरी की करायचा आहे आणि हा नेम रिक्वायर्ड करायचा आहे. सो त्यासाठी आपण जनरली काय करणार, इथं या इथं मॉडेल बिल्डर डॉट इथं कधीतरी आपण एंटिटी आणि या एंटिटीला आपण काय करणार, इथं आपल्या ऑथरसाठी आपल्याला एंटिटी सेट करायचे, आयडीला नेमला सेट करायचे. मग आपण काय करणार, इथं ऑथर क्लास नेम देणार इन ब्रॅकेट. आता इथं लॅम्बडा एक्सप्रेशन आपल्याला लिहायचं आहे. सो एंटिटी एरो कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. सो ह्या कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज मध्ये आपल्याला तो सेटिंगचा कोड लिहायचा आहे. प्रायमरी की सेट करायची, रिक्वायर्ड फील्ड सेट करायची, हे सगळे सेटिंग इथं आपण करू शकतो. ते कसं करणार, तर इथं एंटिटी डॉट हॅज की नावाची एक मेथड आहे. या हॅज कीला काय करतो आपण, ही मेथड काय करते, जो ऍट्रिब्यूट तुम्ही याला पास करता त्या ऍट्रिब्यूटला प्रायमरी की म्हणून कन्सिडर करते. प्रायमरी की अँड ऑटो इन्क्रीमेंट. सो हॅज की ए एरो ए डॉट. तर माझ्या ए मध्ये ए म्हणजे कोण आहे, ऑथर आहे. हा ऑथर क्लास, त्यातले कोणत्या प्रॉपर्टीला मला प्रायमरी की सेट करायची, आयदर आय डी ऑर नेम. सो आय वॉन्ट आय डी. हे समजलं या लाईनचं मिनिंग? म्हणजे मी इथं माझ्या क्लासमध्ये जाऊन इथं मॅन्युअली कीवर्ड टाकायची गरज नाही, मला अॅनोटेशन टाकायची गरज नाही. तर असं अजून करा की माझ्याकडे 50 क्लासेस आहेत, 50 टेबलसाठी मी क्लासेस दिलेले आहेत. प्रत्येक टेबल क्लासमध्ये जाऊन मी अॅनोटेशन की लिहित बसणार नाही. मी एकाच ठिकाणी इथं प्रायमरी की सगळ्यांसाठी सेट करू शकतो. समजलं? सो त्यासाठी काय केलं, हा जो पॅरामीटर आहे मॉडेल बिल्डर, त्याची एंटिटी नावाची एक मेथड आहे जेनेरिक टाईपची. याला मी पास काय केला, ऑथर क्लास, ज्या क्लासवर मला की सेट करायचे त्याच्या ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन दिला. हा इथं तुम्ही एंटिटी वापरा किंवा एक्स वापरा, काय पण चालतं. एक्स एरो ब्लॉक दिला जातं, अॅनोनमस ब्लॉक. त्याच्यामध्ये एक्स डॉट हॅज की मेथड कॉल केली आणि त्याच्यामध्ये परत लॅम्बडा एक्सप्रेशन मी या ऑथरची आयडी सेट केली. त्याच्यानं काय होईल, आपल्या ऑथरमधल्या आयडीला प्रायमरी की सेट होईल आणि टेबल ऑथर क्रिएट झाला की आयडी नावाचा जो कॉलम आहे तो प्रायमरी की ऍक्सेप्ट करेल. समजतोय? त्याच्यानंतर पुढचा कॉलम कुठला आहे, नेम. नेमला मला रिक्वायर्ड फील्ड पाहिजे कंपल्सरी. सो आपण काय करणार, एंटिटी डॉट प्रॉपर्टीज ब्रॅकेटमध्ये ए एरो ए घ्या किंवा एक्स घ्या, नो प्रॉब्लेम. ए डॉट नेम
डॉट इज रिक्वायर्ड. या सेकंड लाईनला काय होईल, माझ्या ऑथर मधली नेम नावाची जी फील्ड आहे, प्रॉपर्टी आहे, त्याचा जो कॉलम तयार होईल तो कॉलम रिक्वायर्ड नॉट नल अलाउ नाही करणार आणि त्याच्यावर रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन्स अप्लाय होईल. समजलं? हाऊ टू अप्लाय कीज, प्रायमरी की रिक्वायर्ड, हे समजलं? इतकं डाऊट आहे का? हे झालं एका टेबलला सेट केलंय. पुढचा माझा टेबल कोणता आहे? पब्लिशर टेबल आहे. सो पब्लिशरला मी काय करणार, सेम याप्रमाणेच खाली येणार, इथं परत इथे वापरणार मॉडेल बिल्डर, जो आपला हा पॅरामीटर आहे बघा, या पॅरामीटरचा यूज करणार, डॉट एंटिटी मेथड कॉल करणार. ही मेथड कॉल कशाला आता सेट करायची मला, पब्लिशरला, आणि या मेथडला ब्रॅकेटमध्ये मी आता इथे लॅम्बडा एक्सप्रेशन सेट करणार. सो एंटिटी एरो एनोनिमस ब्लॉक और एनोनिमस ऑब्जेक्ट, त्यामध्ये काय केलं आपण, एंटिटी डॉट हॅज अ की. ती कसली आहे, आता हा पब्लिशर आहे म्हणून मी इथं लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये पी वापरतो, पी एरो पी डॉट, यातला पण आयडी हा प्रायमरी की आणि नेम रिक्वायर्ड आहे, किंवा नेम आपल्याला रिक्वायर्ड नसेल तर सेकंड लाईन लिहायची आपल्याला गरज नाहीये, तो नल ऍक्सेप्ट करेल. ओके. सेम फॉर थर्ड टेबल, बुक टेबल. आता सांगा बरं काय करावं लागेल तुम्हाला, सेम मॉडेल बिल्डर डॉट एंटिटी इन अँग्युलर ब्रॅकेट, आपला जो क्लास आहे त्या क्लासचं नाव, राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज, लास्टला सेमिकोलॉन, त्याच्यामध्ये एंटिटी एरो एनोनिमस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये काय करणार आपण, एंटिटी डॉट हॅज अ की इन ब्रॅकेट बी एरो बी डॉट. आता आपण काय करतोय, रिपीटेटिव्ह टाईप करतोय. तुमच्याकडे जर 100 टेबल असतील तर फक्त हा ब्लॉक आपल्याला काय करायचा आहे, एकदा कॉपी करायचा आहे, 100 वेळा पेस्ट करायचा आहे. ऑटोमॅटिक त्यामध्ये काय होईल, तुमची सगळ्या प्रायमरी की एकाच ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. प्रत्येक वेळेस त्या क्लासमध्ये जाऊन सेट करत बसायची मला गरज नाही पडणार. समजलं? आणि हा बी मधला आपल्याला समजा टायटल पण कंपल्सरी करायचं आहे, मग काय करणार, जर कंपल्सरी फील्ड असेल तर एंटिटी डॉट प्रॉपर्टी इन ब्रॅकेट बी एरो बी डॉट टायटल इज रिक्वायर्ड. समजलं? सो याच्यानं आपले प्रायमरी की आणि रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर सेट झाला. पुढचा आता आपल्याला काय करायचंय, 1 to 1 रिलेशन सेट करायचंय. कोणामध्ये, ऑथर आणि पब्लिशर मध्ये, ह्या दोन टेबल मध्ये. ओके. सो ऑथर मध्ये आपल्याला पब्लिशर आयडी ऍज अ फॉरेन की घ्यायचा आहे. ओके. सो तो कसा घ्यायचा, पहिला जायचं ऑथर मध्ये आणि याच्यामध्ये काय करणार आपण, एक पब्लिशर त्याचा हे ऍड केला, रेफरन्स ऍड केला, आणि मग याच्यामध्ये काय करणार आपण, प्रॉपर्टी इंट पब्लिशर आयडी, एक फॉरेन की इथं ऍड करून. समजलं? आणि त्याच्यानंतर याला सेम आपण पब्लिशर मध्ये जाणार, पब्लिशर मध्ये ऑथर ऑथर आणि इथं इंट ऑथर आयडी. ओके. डिफरन्स समजलं? ऑथर मध्ये आपण काय केलं, पब्लिशरचा एक रेफरन्स घेतला क्लासचा आणि एक व्हेरिएबल क्रिएट केला, प्रॉपर्टी क्रिएट केली. ही काय आहे, ह्या पब्लिशरसाठी आपल्याला फॉरेन की म्हणून सेट करायचं. जर मी इथं पब्लिशर मधला हा जो आयडी आहे ऍज इट इज खालीकडे वापरला
इश्यू का होईल ऑथरमध्ये? ऑथरचा ऑलरेडी एक आयडी नावाचं व्हेरिएबल आहे ज्याचं स्पेलिंग पब्लिशरच्या आयडी बरोबर मॅच होईल. म्हणजे इथं मी जर असं सेट केला, ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे, कंपायलर घेत नाही, म्हणून आपण काय केलं, पब्लिशर आयडी न फॉरेन की घेतली. ही काय आहे तर फॉरेन की. समजतोय? आणि ही प्रायमरी की आहे या ऑथर टेबल मधली. सो ही फॉरेन की कुठून आलेली आहे? तर ही आलेली आहे पब्लिशर टेबल मधील आयडी कॉलमची. समजलं? सो हे सेट कसं करायचं, यासाठी परत आपल्याला काय करावं लागेल, आपल्या डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये जावं लागेल. ओके. आणि आपण जो मॉडेल बिल्डर वापरलाय ऑथरसाठी, या ऑथरमध्ये आतमध्ये आपल्याला सेटिंग करावं लागेल. ती सेटिंग कशी करायची? एंटिटी डॉट हॅज वन, हॅज वन, देन हॅज वन पब्लिशर, ए एरो ए डॉट पब्लिशर. आणि याच्यामध्ये परत डॉट विथ वन ऑर विथ मेनी. ह्याचं मिनिंग काय आहे? ऑथर हॅव्हिंग रिलेशन विथ पब्लिशर वन टू वन ऑर वन टू मेनी, हे आपल्याला सेट करावं लागेल. वन ऑथर हॅव्हिंग रिलेशन विथ मेनी पब्लिशर, यूज विथ मेनी. वन ऑथर हॅव्हिंग रिलेशन विथ वन पब्लिशर, यूज विथ वन. समजलं? वन टू मेनी असेल तर इश्यू इथं. सो वन ऑथर इज हॅव्हिंग रिलेशन विथ वन पब्लिशर इन ब्रॅकेट. इथं आपण काय करणार आता? विथ हुम पी एरो पी डॉट. आता हा काय करेल? आपल्या ऑथर बरोबर रिलेशन सेट करेल विथ वन ऑथर. इथपर्यंत समजलं? आपला हा ऑथर आहे. या ऑथर क्लासमध्ये एक पब्लिशरचा रेफरन्स यूज केला आपण बघा. दिसतंय इथं? हा दिसतोय? या रेफरन्स थ्रू मी पब्लिशरच्या आयडी कडे जाणार आहे. जर तुम्ही MVC एंटिटी फ्रेमवर्क बघितला, डीबी कॉन्टेक्स्ट क्लास, तुम्ही प्रायमरी की फॉरेन की टाकली असेल, एंटिटी फ्रेमवर्क दोन क्लासेस क्रिएट करतो आणि प्रायमरी की फॉरेन की जिथं वापरलेली आहे त्या टेबलमध्ये तो या टाईपचा आणखीन एक व्हेरिएबल ऍड करत असतो. हा व्हेरिएबल काय प्रोव्हाइड करतोय? तर फॉरेन की साठी लागणारी मॅपिंग तो हा प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतो. ह्याच्या थ्रू याला मॅप केलं जातं. समजतं? सो ते कसं केलं आपण? एंटिटी डॉट हॅज वन. हा एंटिटी कोण आहे? तुमचा ऑथर आहे क्लास. ऑथर क्लास हॅज वन पब्लिशर. आणि ह्या पब्लिशर मध्ये काय आहे? विथ वन ऑथर, वन टू वन मॅपिंग केलं डॉट. आणि मग इथं आपण काय म्हणणार? हॅज अ फॉरेन की. हॅज फॉरेन की केल्यानंतर हा फॉरेन की कुठली आहे? पब्लिशर मध्ये. तिकडली प्रायमरी की, इकडे फॉरेन की आलेली आहे. ओके. सो पब्लिशर. आणि याच्यामध्ये आपण काय करणार? पी एरो पी डॉट ऑथर आहे. समजलं? सो हॅज फॉरेन की पब्लिशरची, पब्लिशर मध्ये ऑथर आयडी बरोबर तो फॉरेन की करून घेईल. आणि मग आपल्याला जर समजा याच्यावर ऑन डिलीट कॅस्केड, ऑन अपडेट कॅस्केड सेट करायचं असेल तर आपण सेट करू शकतो. ते सेट कसं करणार? ऑन डिलीट इन ब्रॅकेट, ऑन डिलीट केलं का? डिलीट बिहेवियर. जर समजा प्रायमरी कीचं रेकॉर्ड डिलीट केलं तर फॉरेन की मधल्या टेबल मधलं बिहेवियर आपल्याला कसं पाहिजे ते बिहेवियर इथे आपण सेट करणार डॉट. सेट नल करायचंय, नो ऍक्शन करायचंय, का रिस्ट्रिक्शन करायचंय, का कॅस्केडिंग करायचंय? आपल्याला माहित आहे ऑन डिलीट कॅस्केड, ऑन डिलीट सेट नल अँड ऑन डिलीट नो ऍक्शन आपण तिथे बघितले. व्हॉट इज ऑन डिलीट कॅस्केड? काय असतं? प्रायमरी की वाला रेकॉर्ड जर डिलीट केलं, त्या प्रायमरी कीला
दुसऱ्या टेबलमध्ये जिथं रेफरन्स वापरलेले आहेत, समजा 1 प्रायमरी की आहे आणि फॉरेन की टेबलमध्ये 1 3 वेळा वापरलेला आहे, तिन्ही रेकॉर्ड्स ऑटोमॅटिक डिलीट होतील. दिस इज अ ऑन डिलीट कॅस्केडचा प्रॉपर्टी. ऑन डिलीट सेट नल काय आहे? प्रायमरी की 1 फॉरेन की टेबलमध्ये 3 ठिकाणी रेफरन्सला वापरली आहे, तर 1 रिमूव्ह होऊन ऑटोमॅटिक त्याच्या जागी नल येऊन जाईल. समजलं? कारण फॉरेन की मी नल सेट करू शकतो. ऑन डिलीट नो ऍक्शन, ह्याचं वर्किंग काय आहे? प्रायमरी टेबल मधून तुमचा 1 रिमूव्ह होऊन जाईल त्या टेबलमधून, पण फॉरेन की मध्ये हा जो 1 वापरलेला आहे सेकंड टेबलमध्ये, तो 1 बदलणार नाही, तो तसाच राहून जाईल, त्याला एरर येणार नाही. आता जनरली काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिप सेट करता त्यावेळेस प्रायमरी कीचं रेकॉर्ड कंपायलर डिलीट करू देत नाही आपल्याला, तो इथं ब्लॉक करतो. समजतोय? सो तसं जर मला करायचं असेल, यूज रिस्ट्रिक्ट. सो बिहेवियर डॉट डिलीट बिहेवियर डॉट रिस्ट्रिक्ट म्हणजे प्रायमरी कीचा रेकॉर्ड युजरला ऍट एनी कॉस्ट डिलीट करता येणार नाही. समजलं? रिअल टाइम एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर तुम्ही काय केलेलं आहे, पहिला रजिस्ट्रेशन केलेलं आहे कुठं, डीटीच्या एक्झामला. तुम्हाला एक आयडी मिळाला, रजिस्ट्रेशन आयडी. या आयडीच्या बेसवर तुम्ही लॉग इन करताय, बरोबर आहे? आता तुमचं लॉग इनचं क्रेडेन्शियल तुम्ही अपडेट केलेलं आहे, युजर नेम आणि पासवर्ड. पण काय झालं, तुमचं प्रोफाईलच डिलीट केलं तुम्ही म्हणा किंवा डीटीच्या टीमनं. प्रॉब्लेम काय होईल? अननेसेसरी लॉग इन रेकॉर्ड तिथं पडून राहील. तर त्यांना वाटलं की प्रोफाईल डिलीट केलं की हे पण डिलीट झालं पाहिजे, लॉग इन क्रेडेन्शियल ऑन डिलीट कॅस्केड करतील ते. त्यांना वाटलं जरी रेकॉर्ड डिलीट केलं तरी इथले लॉग इनचं युजर नेम पासवर्ड तसंच राहायला पाहिजे, त्यात काही चेंज नाही झाला पाहिजे, नो चेंज ठेवतील. पण त्यांना ॲट एनी कॉस्ट तुमचं प्रोफाईल डिलीट करूच द्यायचं नाही त्यांना. कारण काय आहे, ते दुसरीकडे फॉरेन की म्हणून वापरलेलं आहे, रजिस्ट्रेशन आय डी प्रायमरी की तिकडे वापरलेला आहे. मग ते काय करणार, रिस्ट्रिक्ट करणार. रिस्ट्रिक्ट केलं, कॅस्केडिंग नाही सेट केलं तर प्रायमरी कीचं रेकॉर्ड तुमचं प्रोफाईल डिलीट करता येणार नाही कुणालाच, ना डेव्हलपरला ना त्या स्टुडंटला. ते रेकॉर्ड डिलीट नाही करू शकणार. समजा रजिस्ट्रेशन फी किती, 1000 रुपये का 500 होती एमसीए एक्झाम फी? फॉर्म ओपनला 1000 आणि 1300, ओबीसी आणि एससी एसटीला 1000. ॲट एनी कॉस्ट तुम्ही जरी प्रोफाईल डिलीट केलं तुम्हाला 1000 रुपये रिफंड होणार नाहीयेत. त्यामुळे तुमचं रेकॉर्ड ते डिलीटच नाही करणार. वापरू वाटलं वापरा, नाही तर सोडून द्या. तुमचं रेकॉर्ड तसंच मेंटेन केलं जाईल जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत, फायनल ॲडमिशन होऊन कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत. कॉलेज सुरू झाल्यावर 6 महिन्यानंतर ते रेकॉर्ड डिलीट करतात, पण तोपर्यंत तुमचं रेकॉर्ड डिलीट नाही करायचं. सो दे यूज दॅट रिस्ट्रिक्ट मोड. हे कुठं वापरतात? प्रायमरी की फॉरेन की रिलेशन असेल तरच वापरायचे. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही टेबलवर प्रायमरी की फॉरेन की रिलेशन टाकता, सेट दॅट ऑन डिलीट कॅस्केड ऑन अपडेट कॅस्केड बाय मॅन्युअली ऑर थ्रू कोडिंग. ओके, सो या केसमध्ये आपल्याला इथं जर ऑन डिलीट करायचं असेल, वी यूज अ कॅस्केड ऑर नो ऍक्शन अँड अ सेमीकोलन. समजलं? याच्याने काय होईल, तुमच्या ऑथरमध्ये आणि तुमच्या पब्लिशरमध्ये रिलेशन सेट केलं जाईल प्रायमरी की फॉरेन कीचं. समजलं? सो आपला डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आता तयार झाला. पुढची स्टेप काय होती? डीबी कॉन्टेक्स्ट क्लास लिहिल्यानंतर गो टू द ॲप सेटिंग डॉट जेसन. इथं जाऊन आपण काय करणार, इथं कनेक्शन स्ट्रिंग देणार. कनेक्शन स्ट्रिंग मध्ये काय लिहितो तो, पहिला कनेक्शन स्ट्रिंगचं नाव माय कॉन STR और काय त्याचं नाव ते देऊ शकतो आपण. आणि हा जेसन असल्यामुळं की व्हॅल्यू पेअर कोलनने आपल्याला द्यावं लागेल. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, कनेक्शन स्ट्रिंग द्यावं लागेल डेटा सोर्स. जो डेटा सोर्स आपण वापरणार आहे तो वापरा, किंवा माझ्या इथं डॉट काम करतोय, तुमच्याकडे जर डॉट काम करत असेल, वेल अँड गुड. डॉट काम करत नसेल तर तुम्हाला सर्व्हर नेम घ्यावा लागेल कॉपी करून. सर्व्हर नेम जनरली काय असतो, तुमचा लॅपटॉप नेम डॅश SQL एक्सप्रेस. ओके, किंवा डॉट वापरला तर तो लोकल सर्व्हर घेत असतो. सेमीकोलन पुढे काय असतं, इनिशियल
कॅटलॉग इक्वल टू, आता आपल्याला या प्रोजेक्टला नाव द्यायचं, डेटाबेसला नाव द्यायचं आहे जून जुलै बुक MGT सेमिकोलॉन. पुढं काय आता इंटिग्रेटेड security equal to true. Then trust server certificate बरोबर आहे ना, equal to true. TRUE trust server certificate true and सेमिकोलॉन. जर कन्फ्युजन होत असेल सिम्पली काय करा, याचा एखादा कनेक्ट करून घ्या, कोणताही कनेक्ट करा, तोच कनेक्ट करा असं काही नियम नाहीये. राईट बटन क्लिक करून कनेक्शन स्ट्रिंग कॉपी करा, इथं पेस्ट करा किंवा Ctrl+Z. आता काय करा, फक्त हा इथं आपल्याला मॅप करायचा आहे. सी डेटा सोर्स हा आपण डॉट घेतलाय, त्यामुळे हा काय घेतला तरी चालेल. इनिशियल कॅटलॉग तुमच्या प्रोजेक्टचं नाव, सेमिकोलॉन, इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू, इन्क्रिप्टेड इन्क्रिप्ट लिहायची गरज नाहीये, ऑप्शनल आहे तो, आणि ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट याचं स्पेलिंग मात्र स्पेस हा काढून आपल्याला व्यवस्थित द्यावं लागेल. सो ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट इक्वल टू ट्रू, म्हणजे आपला कनेक्शन स्ट्रिंग बरोबर आहे. हे समजलं? सेमिकोलॉनची गरज नाही. सेव्ह, आपली कनेक्शन स्ट्रिंग तयार झाली. नाव आहे मायकॉन STR. पुढची स्टेप काय आता, गो टू program.cs फाईल where app builder डॉट बिल्ड याच्या वरती आपल्याला आपला कोड लिहायचा. तो 3 लाईनचा जो कोड आहे, हा कोड आपला 3 लाईनचा लिहायचा आहे. याला कॉपी करून घेतो ॲज इट इज. फक्त यामध्ये चेंजेस काय असतील, ऍड डीबी कॉन्टेक्स्ट जो करतो आपण, आपला हा जो डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आहे, त्या क्लासचं नाव तिथं आपल्याला वापरावं लागेल. आणि इथं आपण जी जेसन मध्ये कनेक्शन स्ट्रिंग सेट केलेली आहे, तीच कनेक्शन स्ट्रिंग इथं आपल्याला द्यावं लागेल. ओके, प्रोव्हायडर इक्वल टू बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट बिल्डर बिल्ड सर्व्हिस प्रोव्हायडर, हे हा कोड प्रॅक्टिस केला, लिहून लक्षात राहून जाईल. सेव्ह केला. आता पुढची स्टेप काय, जेसन तयार झाला, प्रोग्राम तयार झाला, तर मायग्रेशनची सिंटॅक्स लिहायची. टूलमध्ये जाऊन ऍड करा, किंवा इथे खाली काल ऍड केल्यामुळे आपण इथे खाली ऑप्शनमध्ये तो येऊन पडला बघा, पॅकेज मॅनेजर कन्सोल, याला क्लिक करा, पिन करून घ्या. पहिली लाईन काय असती, ऍड डॅश मायग्रेशन आणि मायग्रेशन क्लास नेम, क्रिएटिंग टेबल्स. जर आपला सिंटॅक्स बरोबर असेल तर इथे कुठला एरर येणार नाही, लास्टला डन म्हणून येईल ऑप्शन. क्रिएट आणि आपला एक क्लास तयार झाला, मायग्रेशन क्रिएटिंग टेबल्स नावाचा एक क्लास तयार झाला. यामध्ये एक अप वाली मेथड आहे आणि एक डाऊन वाली मेथड आहे. ओके, सो अप मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला आता,
चेक करा. एक ऑथर क्लास त्याने क्रिएट केला, क्रिएट टेबल मेथड कॉल केली मायग्रेशन बिल्डर क्लासने. ओके, ऑथर मध्ये काय काय टाकलंय, आयडी आणि नेम टाकलाय. आपण नेम साठी स्ट्रिंग यूज केला, त्यामुळे त्याने काय केला, एन व्हॅरकेर मॅक्स घेतला. काल आपण डेटा टाईप सेट केले, त्यामुळे त्याने एन व्हॅरकेर आपण जे सेट केले डेटा टाईप तेवढेच घेतले, 250 वाले ते. आणि डिफॉल्ट वाला घेतला एन व्हॅरकेर आणि मॅक्स साईज. त्यानंतर पब्लिशर आयडी, त्यासाठी एक कॉलम त्याने क्रिएट केला. ओके, हा आहे पब्लिशर आयडी, टेबल मधून घेतलेला आहे तो, इन त्या नलेबल. कन्स्ट्रेंट टाकला बघा यार ऑथर टेबलवर. कोणता कन्स्ट्रेंट, प्रायमरी की वाला. प्रायमरी की कोणती आहे, तर तुमचा हा जो टेबल आहे ऑथर, त्यातला आयडी जो आहे हा प्रायमरी की. समजतं इथपर्यंत. त्यानंतर आणखी एक टेबल क्रिएट केला, बुक टेबल. त्यामध्ये पण सेम त्यांनी तसंच केलं बघा, आयडी प्रायमरी की केला. टायटल माझ्याकडनं बहुतेक बुकला इंटिजर राहिलेला आहे, त्यामुळे त्याने इंटिजरच ठेवलं. तो आपण नंतर चेंज करू. पब्लिशर टेबलमध्ये आयडी नेम ऑथर आयडी घेतला. मग इथं ऑथर मधला आयडी तिथं फॉरवर्ड की म्हणून आलाय. ओके, सो आपल्याला काय एक्सपेक्ट होतं, प्रायमरी की ऑथरची पाहिजे होती का पब्लिशरची पाहिजे होती. फॉरवर्ड कीला इकडं नाही, ऑथरला पब्लिशर इकडे आपल्याला फॉरवर्ड की म्हणून घ्यायचं होतं ना. आता हे काय केलं आपण इथं आपल्या डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये ॲज फॉरेन की पब्लिशर म्हटलेलं आहे. त्यामुळे तो पब्लिशर मध्ये गेला. पब्लिशर टेबल मध्ये त्याने एक फॉरेन की क्रिएट केली. कुठल्या क्लासची, ऑथर क्लासची. ती कोणावर मॅप केली, ऑथर आयडी नावाच्या कॉलम बरोबर मॅप केली. म्हणजे पब्लिशर मध्ये एक फॉरेन की आहे ऑथर क्लास मधून आलेली, ती कशामुळे आली, तर हॅज अ फॉरेन की पब्लिशर म्हणून आला. समजलं. मग जर मी हा कोड आता इथं पहिली स्टेप केली, ऍड मायग्रेशन केली. आता याला मला परमनंटली अपडेट करायचंय, रिफ्लेक्ट करायचंय डेटाबेस मध्ये. काय करणार इथं आपण,